त्यानंतर आता राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी, कारण राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेनंतर आता महिलांसाठी गुलाबी रिक्षा ही योजना आणलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून गुलाबी रिक्षा योजनेची घोषणा करण्यात आली। 17 शहरांमधील 10,000 महिलांना या योजनेचा फायदा मिळणार आहे। रिक्षा खरेदीसाठी 20% रक्कम सरकारकडून देण्यात येणार आहे। महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी म्हणून सरकारने ही योजना जाहीर केली आहे। तर ही योजना नेमकी काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 17 शहरांमधील 10,000 महिलांना या योजनेचा लाभ देणार आहेत। रिक्षा खरेदीसाठी 20% अर्थसहाय्य देखील सरकार देणार आहे। उर्वरित 70% रक्कम जी आहे ती बँकेकडून दिली जाणार। पिंक रिक्षा आता नगरमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 17 शहरात नगर शहर घेतलेलं आहे। आपण 300 रिक्षा नगर शहरात देणार। कुणाला देणार? तुला नाही देणार, महिलांना देणार। अजित पवारांनी गुलाबी रिक्षा योजना आणली आणि अहमदनगरमध्ये गुलाबी रंगाचं जॅकेट का घातलं असा अजितदादांना प्रश्न केला। यावेळेस सहकाऱ्यांनी सांगितलं जॅकेट चांगलं दिसतं म्हणून घालतो असं उत्तर अजित पवारांनी दिलं आणि महिलांमध्ये एकच हशा पिकला। दिवसभर थांबतो आणि माझा वाढदिवसाचा तो दिवस मी आईच्या जवळ घालवतो, परंतु आज बरेच वर्षांनी मी माझ्या महिला भगिनींच्या मध्ये, आमच्या मातांच्या मध्ये, आमच्या मुलींच्या मध्ये आजचा हा कार्यक्रम हा तुमच्याशी संवाद साधून मी आजचा वाढदिवसाचा दिवस हा संपूर्ण कसा जाईल हा प्रयत्न करणार आहे। 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे। आमचा प्रयत्न आहे रक्षाबंधनाच्या निमित्तानंच आमच्या मायमाऊलींना त्यांच्या अकाउंटला 3,000 रुपये जुलै ऑगस्टचे द्यायचे। तुम्ही जरी ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरला आणि तुम्ही त्याच्यामध्ये लाभार्थी म्हणून बसत असला तरी तुम्हाला जुलै पासूनचे पैसे दिले जाणार आहेत।